गुड मॉर्निंग मित्रांनो. तर बघू शकता स्पीडोमीटर काल चेकिंगला नेलं होतं. तर त्यांनी बोलले, दुकानदार बोलला की स्पीडोमीटर ओके आहे, त्याच्या वायरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. तर काल थोडं रिसर्च केलं, यूट्यूबवर सर्च केलं, थोडी वायरिंगची माहिती घेतली आणि असं लक्षात आलं की काही वायरिंग आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर हे जे सॉकेट आहे, तर या सॉकेटमधल्या वायरी आपल्याला चेक करणं गरजेचं होतं. ते मी सकाळपासून केलं. हे केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी वायर आहे ही मेन आहे. ही जी ब्राऊन कलरची ही मेन आहे आणि ही जी आहे ही व्हाईटवाली आफ्टर इग्निशन आहे. आफ्टर इग्निशन नंतर हे मीटर चालू व्हायला पाहिजे. मग हे मीटर जे चालू होतं आहे तर याचं मी प्रॉपरली चेकिंग केलं. चेकिंग कसं केलं तर दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिला आपल्याला लागणार आहे की इग्निशन डायरेक्ट कॉन्टॅक्टसाठी वायर आहे. त्याच्यानंतर 12 वोल्ट सप्लाय कुठं येतो हे चेक करायला हे माझ्याकडे लाईट आहे, LED लाईट, बल्बसुद्धा लावू शकतात. मग अशा प्रकारे चेकिंग करावं लागतं. आता चेकिंग कसं केलं मी तुम्हाला दाखवलं. तर हे बघा, हे कनेक्टरला मी पूर्णपणे वायरी जोडून घेतलेल्या आहेत आणि आता मी चालू करतो तर हे मीटर चालू होतं आहे. तर तो प्रॉब्लेम झाला मीटरचा. तर आता ह्यामध्ये सप्लाय व्हाईट वायरमध्ये येत नाही. तर ते चेक करण्यासाठी मी हे जे आपलं लाईट आहे याचा वापर केला. तर ह्याचं आयडिया कशी आहे की जेव्हा गाडी स्टार्ट होणार तेव्हा यामध्ये सप्लाय रेड वायरमध्ये कंटिन्यू सप्लाय असं स्विच ऑन केल्यावरती आणि व्हाईटमध्ये जेव्हा इग्निशन स्टार्ट होणार तेव्हा सप्लाय येतो. तर हे प्रॉपरली चेक केलं तर यामध्ये आम्हाला सप्लाय येत नव्हतं. तर सप्लाय येत नसल्याचं मग कारण बघितलं तर ही व्हाईट वायर कुठं जाते. तर व्हाईट वायर तुम्हाला दाखवतो. ही जी व्हाईट वायर आहे या फ्यूज बॉक्समध्ये जात होती. तर या फ्यूज बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे की ABS, किल स्विच, लाईटनिंग, फ्यूल पंप रिले, मेन रिले, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल क्लस्टर बिफोर इग्निशन. तर मी विचार केला की यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का. मग त्यासाठी मी हा फ्यूज बॉक्स ओपन केला आणि फ्यूज बॉक्स ओपन करून ही जी पहिली फ्यूज आहे ही पहिली फ्यूज काढली. तर ते पहिली फ्यूजमध्ये फुल कार्बन भेटला मला, पूर्ण कार्बन होता. तर तो कार्बन मी साफ केला, दाखवतो तुम्हाला. तर ही फ्यूज आहे. तर मी ही फ्यूज काढून पूर्णपणे याचा कार्बन साफ केला. थोडा अजून पण बघू शकता इथं लागलेला आहे. तो आता मी क्लीन करणार आणि क्लीन केल्यावरती ह्याचं जे आतलं सॉकेट जे आहे हे सुद्धा थोडंसं एक्सपांड झालं आहे. ते मी प्रॉपरली त्याला पिंच करून हा फ्यूज त्यामध्ये टाकून दिला. आता तुम्हाला दाखवून फ्यूज टाकल्यावर. आता मी फ्यूज टाकला आहे. फ्यूज टाकून इथं कनेक्टर कनेक्ट केलेला आहे. आता मी स्विच देतो. स्विच दिल्यावर तुम्ही बघा दाखवतो पूर्णपणे आपला मीटर हा चालू झालेला आहे. अशा प्रकारे आपण हा फॉल्ट फाइंडिंग कंप्लीट केलेला आहे. तर छोटे प्रॉब्लेम असतात परंतु मेकॅनिक भरपूर आपल्याकडनं पैसे घेतात. तसेच गाडी चालू केल्यानंतर किल स्विच ऑन इग्निशन दिल्यावर सुद्धा मीटर आपलं चालू आहे. आणि मी आता लाईट ऑन करतो. तर अशा प्रकारे आपण फॉल्ट फाइंडिंग कंप्लीट केलेलं आहे. आता पूर्ण जोडून एकदा मी तुम्हाला फायनल दाखवतो. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओत. तर मागच्या वेळी तुम्ही बघितलं की एका फ्यूजमुळे आपला स्पीडोमीटर जो आहे तो जवळजवळ महिनाभर बंद पडला होता. मेकॅनिककडे गेलो, तो बोलला मीटर चालू आहे. वायरिंग मेकॅनिककडे गेलो, त्यानं वायरिंगचा भरपूर मोठा खर्च सांगितला. सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन काहीच फायदा नाही आहे. मग त्यानंतर मीच घरात पूर्णपणे वायरिंग शोधल्यानंतर फ्यूजमध्ये प्रॉब्लेम भेटला. फ्यूज लूज होती आणि त्याला घासून व्यवस्थित मी फिटिंग केल्यावर आपला मीटर चालू झाला. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर त्यानंतर मी असा विचार केला की आता फ्यूज बॉक्स जे आहे ते प्रॉपरली आपल्याला क्लीन करणं गरजेचं आहे. हाच प्रॉब्लेम असतो मित्रांनो, छोटासा प्रॉब्लेम असतो परंतु मेकॅनिककडे आपल्याकडनं भरपूर पैसे उकळतो. तर आता मी या फ्यूज बॉक्समधून सगळे फ्यूज काढलेले आहेत. तर तुम्ही या फ्यूज बॉक्समध्ये बघू शकता की
कार्बन भरपूर जमतो. फ्यूज बॉक्स बाहेर असल्यामुळे धूळ वारा याच्यामुळे आहे ना कार्बन भरपूर जमतो. वॉशिंगमुळे सुद्धा पाणी जातं, धूळ चिटकते, तर कार्बन जमतो. तर हा कार्बन काढण्यासाठी पूर्ण फ्यूज बॉक्स ओपन करावा लागतो. फ्यूज ओपन करायला तुम्हाला फ्यूजची कंडिशन दाखवतो. हे बाकीचा जो फ्यूज तुम्ही बघितला पूर्णपणे या फ्यूजवर कार्बन जमलेला आहे. पूर्ण या फ्यूजेसवरती कार्बन आपलं जमलेलं आहे. हा पूर्ण कार्बन आपल्याला रिमूव्ह करायला पाहिजे पॉलिश पेपरने घासून. आणि पॉलिश पेपरने घासल्यानंतर ह्या पूर्ण फ्यूज बॉक्समध्ये WD-40 आहे, हे आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे. त्यानं आपल्याला पूर्णपणे हा क्लीन होऊन जाईल. अशा प्रकारे पूर्णपणे WD-40 स्प्रे करून हा पूर्ण क्लीन करून घ्यायचा. क्लीन केल्यानंतर ह्याचे जे पिन आहे हे पिन आपल्याला थोडेसे प्रेस करणं गरजेचं आहे. प्रेस केल्यानंतर त्याची फिटिंग प्रॉपरली होऊन जाते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. थँक्यू.